नमस्कार, मी ईशा जगताप. हॅलो 24 तास या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. प्रेक्षक हो, लग्न हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो. खरं तर ही आपल्या आयुष्याची एक नवी सुरुवातच असते. त्यामुळे लग्नाबाबतचा निर्णय हा अत्यंत विचारपूर्वक घेणं आवश्यक असतं. ज्योतिषशास्त्र सांगतं की जर संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर त्यासाठी लग्नाआधी वधूवराचे गुणमिलन होणं आवश्यक असतं. परंतु आपण अशीही काही उदाहरणं पाहतो की त्यांची 36 पैकी 36 गुण मिळूनही, वधूवराचे एवढे गुण मिळूनही त्यांचं नातं हे लग्नानंतर घटस्फोटापर्यंत जातं. असं का होतं बरं? याचंच उत्तर, याचंच कारण आज आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे गुणमिलनानंतरही घटस्फोट का? आणि याबाबत माहिती देण्यासाठी आपल्याबरोबर उपस्थित आहेत ज्योतिष आणि वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री. नमस्कार पंडितजी. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. धन्यवाद. पंडितजींची ओळख करून घेऊया एवीच्या माध्यमातून. वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री. शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली 3 दशकं म्हणजेच 30 वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशापरदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्त्व सांगत मार्गदर्शन करत आहे. पंडित शिवकुमार श्री 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत. 16व्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे. त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात. ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये 15 विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय. यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान. आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय आहे. समस्या, अडचणी, चिंता, काळजी, प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य, राजकारणी, खेळाडू, सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान, तंत्रज्ञान, अध्यात्म, शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात. तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. खरं तर पंडितजी सर्वसामान्य व्यक्तींपासून अगदी मोठमोठ्या सेलिब्रिटींपर्यंत अनेक जणांच्या अडचणींवर मार्ग सांगतात. कदाचित प्रेक्षक हो, आज आपल्यालाही आपल्या अडचणीवर योग्य मार्ग मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण आजचा आपला हा कार्यक्रम लाईव्ह आहे. त्यामुळे जर आपल्याला काही पंडितजींना प्रश्न विचारायचे असतील, त्यांच्याशी संवाद साधायचा असेल तर आपण नक्कीच त्यांच्याशी संपर्क साधू शकता. स्क्रीनवर दिलेल्या लँडलाईन क्रमांकावर आपण आत्ता फोन करू शकता आणि पंडितजींशी बोलू शकता. पंडितजी, आपण आजकाल आजूबाजूला अनेक अशी उदाहरणं पाहतो की नवरा बायकोचं नातं हे अगदी घटस्फोटापर्यंत जातं, घटस्फोट होतो. खरं तर अनेक जण त्यातले असेही असतात ज्यांचे 36 पैकी 36 गुण जुळलेले असतात किंवा 24, 18 असे गुण जुळलेले असतात आणि तरीही घटस्फोट होतो. आपल्याकडे अशी काही उदाहरणं आहेत का? नमस्कार प्रेक्षक. महत्त्वाचा सब्जेक्ट आहे आजचा. गुणमिलन झाल्यानंतर पण घटस्फोट का होतो? तर माझ्या ऑब्झर्वेशनला आलेल्यानंतर बऱ्यापैकी फक्त लक्षात घ्या, गुणमेलन म्हणजे फक्त गुणमेलन करून जर लग्न केलं तर 60% घटस्फोट होण्याची शक्यता दाट असते. फक्त गुणमेलन म्हणतोय मी. पंचांगामध्ये 12-13 नंबरचं पान उघडायचं, ते बघायचं रास नक्षत्र कुठले, रास नक्षत्र कुठले, बा 28 गुण मिळाले, लग्न करून टाका. म्हणजे पत्रिकेचा चार्ट जो आपण बघतो तो कुठं बघितला जात नाही, त्यातला अभ्यास होत नाही आणि त्यामुळं प्रॉब्लेम होतो. याच्यामध्ये अजून तुम्हाला सांगतो, म्हणजे आपल्याला काय आहे की गुणमेलनाचा चार्ट आणि पत्रिकेचा चार्ट हे काय आपल्याला कळतच नाही नक्की काय आहे. सिम्पल भाषेत तुम्हाला मी सांगतो, एखाद्या डॉक्टरकडे तुम्ही गेला, त्या डॉक्टर आजारी आहे, तुम्ही गेला आणि सोनोग्राफी काढलेली आहे, ब्लड रिपोर्ट काढलेला आहे, एक्सरे काढलेला आहे, सगळं तुमच्याकडं आहे. अशा अवस्थेत जेव्हा तो डॉक्टर जर तुम्हाला आजारासंबंधी बोलणार असेल तर तो काय ते सगळं जे समोर आहे
ते बघून एक्सप्लेन करणार ना, काय प्रॉब्लेम आहे आजारी बघणार ना. तो जर तुम्हाला असं विचारला तुम्ही कुठं राहिला आहे असं, या गावातल्या घरात किती लोक आहेत, हां आई वडील आहेत का, बरोबर, शाळा किती लांब आहे तुमची, हां मोबाईल नंबर काय आहे तुमचा, म्हणजे काय संबंध, इररिलेव्हंट आहे ना. म्हणजे मी आलोय बघायला तुमच्याकडं काय आजार आहे, मी आजारी पडायला, आणि तुम्ही माझ्या घराचा नंबर काय, मोबाईल नंबर काय, घरात आई वडील आहेत का, लांब आहे, शाळा लांब आहे का, असं विचारायला लागला, इररिलेव्हंट आहे ना. हे जसं तुम्हाला ते इररिलेव्हंट वाटते ना, तसंच गुणमेलनाचं पण आहे. गुणमेलनाचं म्हणजे काय, हे सगळं विचारण्यासारखं झालं. पत्रिका म्हणजे काय, डायरेक्ट एक्सरे आहे, डायरेक्ट तुमचा सोनोग्राफीचा रिपोर्ट आहे, डायरेक्ट ब्लड रिपोर्ट आहे. ते जर डॉक्टरला कळालंच नाही, मग तो असं काहीतरी विचारणार, शाळा कुठली आहे, घर कुठे आहे, काय, हे म्हणजे गुणमेलन. मग त्याच्यावर तुम्ही विचार करा. असं जर का एखादा डॉक्टर विचारायला लागला तर तो कुठला आजार आहे हे ओळखू शकतो का, नाही ओळखू शकत. त्याला तो ॲज अ डॉक्टर त्याला सगळं परफेक्शन त्या रिपोर्ट संबंधी, त्या संबंधी नॉलेज असेल तरच तो तुम्हाला आजाराचं निदान करू शकतो आणि तुम्ही बरे होऊ शकता. असंच गुणमेलनामध्ये किती गुण जुळले, की नाडीदोष आहे का, सडाष्टक झाला का, मनुष्यगण राक्षसगण आहे का, हे म्हणजे शाळा, घर, बीर, नंबर, मोबाईल नंबर विचारल्यासारखं आहे. त्या गोष्टीला ॲब्सोल्युटली व्हॅल्यू द्यायची नाही. हे माझ्या 30+ वर्षाच्या एक्सपिरियन्समध्ये मी ठोकून बोलतो आहे. आता रनिंग कंडिशनला 30 ते जास्त वर्ष एक्सपिरियन्स आहे म्हणून बोलतो आहे. मला अक्षरशः ते ऐकून, लोकांचं घटस्फोट बघून अक्षरशः दररोज माझ्या येणं 5-6 लोकांचे घटस्फोटाच्यापर्यंत आलेले असतातच. कारण अनेक 36 गुण जुळले, 1 नाही 2 नाही 4-4 5-5 ब्राह्मणांना आम्ही दाखवलं तरीसुद्धा ही पाळी कशी काय आली, असं काय झालं पंडितजी. तर या सगळ्यांना तुम्हाला मी दिलेलं कॉमन उत्तर आहे. त्यामुळं जो कोणी ब्राह्मण ते पंचांगाचं 12-13 पान नंबर पान काढले की उठूनच जायचं, मग बस तुमची बुद्धिमत्ता आम्हाला कळली. काही गरज नाही, डायरेक्ट पत्रिका बघितल्यानंतर जर कळते की इथं ह्या मुलाचा एखादी तुमची मुलगी आहे, मुलाची पत्रिका तुम्ही आणली, त्या मुलाच्या पत्रिकेत डायरेक्ट दिसते घटस्फोट होणार आहे, काय बघायची गरज आहे, नाही करायचं. आजपर्यंत माझ्या 30 वर्ष एक्सपिरियन्समध्ये पहिले 2 वर्ष मी बघायचो नंतर लक्षात आलं की हे सगळं काय उपयोगाचं नाही, हे घटस्फोट होऊ शकत नाही, आपण कळू शकत नाही. आजपर्यंत मी कधीही पंचांगामध्ये बघून कधीही गुणमेलन हे केलेलंच नाही. पत्रिका बघूनच मी करतो आणि सगळ्यांना हीच प्रॅक्टिस केली तर मात्र घटस्फोटाचं प्रमाण हे 90% टळू शकतं. फक्त याला एकच मुद्दे लक्षात ठेवा, प्रचंड एक्सपिरियन्स पाहिजे, जबरदस्त एक्सपिरियन्स. म्हणजे पत्रिका बघितले कळलं पाहिजे घटस्फोट आहे की नाही, तेव्हाच तुम्हाला ते करता येईल की पुढचं जीवन कसं आहे. आणि खरं म्हणजे अभ्यासाविषयी आम्ही ज्या खुर्चीवर बसतो आणि जे लोक भक्तभावा म्हणून आमच्यासमोर येतात आणि विचारतात की आमचं लाईफ कसं जाईल, ते तुमच्या ज्या जागेचं ते व्हॅल्यू आहे, तुम्हाला एक समाज एक व्हॅल्यू देत आहे, तुम्हाला एक गुरु मानतं आहे आणि तुमचा शब्द म्हणजे फायनल समजतं आहे. एवढ्या लेवलला तुम्हाला समाजाने नेऊन ठेवलं आहे, तर यू हॅव अ रिस्पॉन्सिबिलिटी की तुम्ही परफेक्टच सांगायला पाहिजे, तर तुमचा हा कायमचा समाजामध्ये मान हा कायम राहील. अशा पद्धतीने नुसतं गुणमिलन हे ते करून काय होतं, जे चांगले काम करणार त्यांना पण दोष यायला चालू होतो. तर हे समाजाच्या हातात आहे की कशा पद्धतीने ड्राईव्ह करायचं तुम्ही ठरवा. येस गुरुजी, आपण आजवर अनेक जणांचे तुटता राहिलेले किंवा तुटलेले संसार सावरले असतील, ते सुखाचे केले असतील. खरं तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया. आपण असं काही उदाहरण सांगू? नमस्कार, माझं नाव रोहित शेखर कनोजे आहे. मी सरांना म्हणजे 2018 मध्ये भेटलो होतो. मला माझ्या लग्नाचा विषय आहे ना, तर म्हणजे लग्नाचा विषय आल्यावर मी सरांना म्हणजे वारंवार कुंडली दाखवत होतो मुलींची, की म्हणजे या मुलीसोबत माझे म्हणजे गुणमिलन होतात का, म्हणजे या मुलीसोबत होतात का. तर सरांकडनं वारंवार नाही नाही म्हणून येत होतं की म्हणजे नाही, या मुलीसोबत जुळत नाही, या मुलीसोबत जुळत नाही. आणि माझं वय वाढत होतं, तर घरचे पण परेशान झाले होते, मी स्वतः परेशान झालो होतो. घरच्यांनी एकदम असं म्हटलं की तुम्ही काय करा की हे पंडित शिवकुमार श्री यांचं राहू द्या, आपण नाही विदाऊट कुंडली मिळवता एका मुलीशी म्हणजे लग्न माझं जोडलं गेलं आणि मी ते लग्न केलंही. मग लग्न झाल्यावर त्याच मुलीनं म्हणजे माझ्याच घरात येऊन माझ्या बायकोनं गळफास घेऊन आत्महत्या केली. आणि ते झाल्यानंतर मग मी परत 1.5 महिन्यांनी सरांना भेटलो. म्हणजे मी खूप डिप्रेस झालो होतो, खूप म्हणजे फ्रस्ट्रेट झालो होतो. मी जर सरांचं ऐकलं असतं त्या टायमाला तर असा इन्सिडेंट तर माझ्यासोबत झाला नसता. मग मी सरांना परत भेटलो, परत माझी कुंडली दाखवली, परत शून्यापासून मी विचार केला आता कोणाचंच मी ऐकणार नाही, म्हणजे घरच्यांचंही ऐकणार नाही, की मी परत सरांकडे आलो. सरांना माझी कुंडली दाखवली. इथल्या टीमनं मला खूप कोऑपरेट केलं त्या टायमाला. कुंडली दाखवून सरांनी मला अर्कविवाह,
है ना, असे बरेचसे उपाय सांगितले. ते सगळे उपाय मी केलेत सरांनी जशा जशा सांगितल्याप्रमाणे. आणि सरांनी मला खूप हिंमत दिली त्या टायमाला. म्हटले की तू बिलकुल अजिबात चिंता करू नको की तुझ्या आयुष्यात सगळंच चांगलं होणार आहे म्हणून. मग त्यानुसार ते अर्कविवाह झाला. बाकीचे सगळे मी म्हणजे रेमेडीज जे सरांच्या होत्या त्या सगळ्या केल्या. मग नंतर माझं परत लग्न झालं. आता व्यवस्थित आहे माझं लग्न. सर म्हणजे ते कुंडली पण सरांना दाखवली, म्हणजे ज्या मुलीसोबत लग्न झालं तीही पण व्यवस्थित आहे. आता माझं आयुष्य खरंच खूप चांगलं आहे. तर मी या टीमला म्हणजे सरांचे जे म्हणजे सर इतकं व्यवस्थितपणे या टीमनं म्हणजे जे वर्क केलेलं आहे म्हणजे या सगळ्या कल्याणासाठी, त्याबद्दल मी खरंच त्यांचा खूप खूप आभारी आहे. असं बोलून मी माझे अनुभव व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्ते, माझे नाव माधुरी सचिन ठाकरे. मी 2016 मध्ये पंडित शिव कुमार यांच्याकडे आली होती. माझ्या आणि माझ्या हस्बंडचं लव्ह मॅरेज आहे. त्याच्यामध्ये आम्हाला थोडे अडथळा आलेले, ज्याच्यामध्ये मला कडक मंगळ होतं आणि त्यांना मंगळ नव्हतं. त्याच्यामध्ये लग्न करायचं की नाही करायचं भरपूर ब्राह्मणांनी आम्हाला असं सूचित केलं, म्हणजे सजेशन दिलं की तुम्ही लग्न करू नका. बट जेव्हा आम्ही शिवकुमार यांच्याकडे आले, पंडित शिवकुमार यांच्याकडे आले, त्यांनी आम्हाला खूप चांगलं गाईड केलं की तुम्ही लग्न करू शकता. कडक मंगळ जरी असला तरी आमच्या कुंडली त्यांनी मॅच वगैरे केल्या, बघितल्या आणि योग्य तो निर्णय आम्हाला त्यांनी दिला. आणि आता आम्ही 2016 मध्येच लग्न झालं आमचं आणि आता आमचं व्यवस्थित म्हणजे लग्नाचं जे काय आहे लाईफ ती व्यवस्थित खूप चांगली आहे. आम्हाला एक छोटा लहान मुलगा पण आहे आणि आता खूप चांगलं आहे आमचं. जर कोणाला असं लग्नासाठी किंवा कुठल्याही गोष्टींमध्ये अडथळे असतील, काही समस्या असेल तर तुम्ही पंडित शिवकुमार यांच्याकडे येऊन मार्गदर्शन घेऊ शकता. पंडितजी, मी तुम्हाला आताच विचारत होते की आपल्याकडे काही उदाहरणं असतील तर आपण सांगू शकता का? पण तेवढ्यात आपण स्वतः त्यांच्याकडून हो, ज्यांचे yes. आयुष्य आपण सावरले आहेत, ज्यांच्या आयुष्यात रंग भरले, बरोबर आहे. त्यांच्याकडूनच जाणून घेतले आणि खरोखर हे खूप सुखद अनुभव आहेत. पंडितजी, आपल्याला एक फोन आलेला आहे. प्रियंका बोलतायत नागपूरहून. बोला प्रियंका. नमस्कार सर. बोला मॅडम. सर, मला माझ्या भावाच्या करिअर बद्दल बोलायचं आणि लग्नाबद्दल. सर, जो तिथे सर्व्हिस करतो ना त्याला तिथे खूप ज्युनियर सिनियर्सकडनं खूप अपमानास्पद वागणूक मिळते, डॉमिनेटिंग नेचर मिळते सर सगळ्यांकडनं. तर असं का होतं सर? आणि लग्नाचा योग कधी हे विचारायचं होतं. तर कसं राहील मॅरिड लाईफ? त्याची डेट ऑफ बर्थ आहे 16 मे 1980. हां, वेळ आहे 9:30 सकाळी, नागपूर. काय झालं क्वालिफिकेशनचं? त्याचं सर बिझनेस फायनान्स झालेलं आहे. एनकॉम बिझनेस फायनान्स. ओके, 1 मिनिट. वृषभ रास आहे, मृग नक्षत्र आहे, वृषभ लग्न आहे, दिसायला स्मार्ट आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे, बरोबर. ओके, लग्नाच्या पॉईंट बघा, मॅरिटल पॉईंट ऑफ व्ह्यू डायरेक्ट मंगळाची दृष्टी पडते, त्यामुळं डिस्टर्बन्स तयार होतो. शनी मंगळ पण युती आहे, म्हणजे श्वास घ्यायला त्रास होणे, कान नाक घसरला त्रास होणे, ह्या गोष्टी पण होतात. मंगळाची दृष्टी डायरेक्ट जे पडते जॉबच्या ठिकाणी पडते, जॉबमुळं त्यामध्ये रेजिस्टन्स येणे, प्रमोशनल ॲक्टिव्हिटी न होणं, ॲप्रिसिएशन न होणं, दुसरीकडं प्रयत्न करून पण जॉब न लागणं. हे बघा, हे जे काय मी सांगतोय ना, हे बऱ्याच लोकांना होत असतं आणि त्याचे उपाय पण असतात. तर तुमच्या पत्रिकेत कुठल्या ग्रहांची ताकद आपण वाढवली की तुम्हाला चांगली अपॉर्च्युनिटी मिळू शकते हे आपण सांगू शकतो. तर मंगळाचं दान करायला सुरुवात करा, पुष्कराज वापरा, डायमंड वापरा, गॅरंटीडली फायदा होईल. आणि लग्नाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू डिसेंबर जानेवारी ते मार्च या दरम्यानच्या काळामध्ये लग्न व्हायला काय हरकत नाही. अर्कविवाह नावाचा विधी न विसरता करायचा आहे. आणि शनी मंगळ युती म्हणजे ॲक्सिडेंटल योग, ऑपरेशनल ॲक्टिव्हिटी असं पण असतं, त्यामुळे ते पण या पोटाच्या छातीच्या एरियामध्ये होऊ शकतं, त्यामुळे त्याला काळजी घेणं गरजेचं आहे. यांनी कुठं ट्रेकिंगला जाणं किंवा असं साहसक कृत्य कुठं करायला नाही पाहिजे. रोड क्रॉस करताना पण यू शुड टेक केअर, की ज्यामुळं फिजिकल प्रॉब्लेम नाही यायला पाहिजे. मग काळजी घ्या आणि शनी मंगळ युती शांती करून घ्या, फायदा होईल. आणि सांगितल्याप्रमाणे उपाय करा. बाकीचे बरेच काही उपाय असतात, मला येऊन भेटावं, तुम्हाला मी सांगेन की कशा पद्धतीने तुम्हाला याचा फायदा होऊ शकतो. येस. नागपूरहून प्रियंका बोलत होत्या, ज्यांना जी काही अडचण आहे त्यांनी आपली अडचण सांगितली आणि पंडितजींनी त्यावर सविस्तरपणे उपाय सुद्धा सांगितलेला आहे. प्रेक्षक हो, आपल्याला सुद्धा काही अडचण असेल तर आपण लगेच स्क्रीनवर दिलेल्या लँडलाईन क्रमांकावर फोन करू शकता आणि पंडितजींशी संवाद साधू शकता.
पंडितजी, आजचा आपला जो विषय आहे की गुणमिलनानंतरही घटस्फोट का? मला असं वाटतंय की लग्नानंतर जेव्हा वधूवरात भांडण होतात, नवरा बायकोमध्ये भांडणही होणारच, पण जर ती टोकाला जात असतील तर त्यात पालकांनी सुद्धा लक्ष घालणं आवश्यक आहे. जेव्हा सासरच्या त्रासाला कंटाळून मुलगी माहेरी येते तेव्हा पालकांनी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने किंवा तिच्या पत्रिकेच्या दृष्टीने या प्रकरणात कसं लक्ष घालणं आवश्यक आहे? बघा, मुद्दा हा आहे की एखादी मुलगी सासरवरून डायरेक्ट जर माहेरी येत असेल आणि आणि कसं मुलगी पण घाबरलेली असते की आपण परत घरी आलो, मग सांगायचं का नाही सांगायचं. बराच त्रास सहन केल्यानंतर जरा एक्स्ट्रीम चेंज आल्यानंतर शक्यतो मुली येतात, असं इझिली कोण येत नाही. मुद्दा नंबर 1. मुद्दा 2 की 1-2दा तुम्ही घरातले थोर मंडळी एकत्र येऊन कोऑर्डिनेशन करून काय लग्न ज्या लोकांचं झालेलं आहे त्या लोकांचं वय त्या पद्धतीनं अनुभवाच्या पॉईंट ऑफ व्ह्यू खूप कमी असतं. प्रॅक्टिकल जगाचा अनुभव छोटा असतो, त्यामुळं त्या दृष्टीने एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा. तो मुद्दा कॉमन सेन्सचा झाला. पण तुम्हाला असं वाटलं की मुलगी परत येते की पुढं तिला पाठवायचं का नाही पाठवायचं, की असा कशामुळं होतं आहे, आम्ही तरी पत्रिका बघून लग्न केले, एवढे गुण जुळले, मुलगी परत कशी काय आली, त्रास का होतो आहे, ओके. तर अशा वेळेला एक्सपर्ट ओपिनियन घ्यायला पाहिजे. तर माझ्याकडे अनेक लोक अशी येतात, नो डाऊट, की बघा असं मुलगी परत, मुलाची पत्रिका पाहिजे मला. आणि तर काय होतं, मुलीची पत्रिका घेऊन येतात लोक, फक्त आमची मुलगी असं घरी आलेली आहे, आता काय करायचं पुढं कळत नाही, हिचं काय होणार. कॉमन सेन्स आहे ते असं विचारतं. पण मी काय म्हणतो, थांबा, ज्या मुलाचं जन्मतारीख जन्म ते पण तुम्ही घेऊन या, ते पण आम्ही प्रिंट करून परत ते आम्ही बघतो. मग मी टॅली करतो की कुणामुळं हा प्रॉब्लेम व्हावा लागला आहे. म्हणजे मुलीच्या पत्रिकेमध्ये दोष आहे म्हणून हा रेझिस्टन्स येतो आहे का मुलाच्या पत्रिकेमध्ये हा प्रॉब्लेम रेझिस्टन्स येतो आहे. तर अशा पद्धतीनं आपण ते ठरवू शकतो की बघा हे शेवटी प्रॅक्टिकल एक्सपिरियन्सचाच प्रश्न आहे. अंदाज पंचे काही होऊ शकत नाही. अगदीच पंडितजी, ते बघून डिसिजन आपल्याला द्यायला लागतं. अगदीच पंडितजी, आता आपल्या बरोबर फोनवरून जोडलेले आहेत टिटवाळ्याहून रोहिणी, विचारा आपला प्रश्न. हॅलो सर, माझ्या मुलाच्या ना करिअर बद्दलच विचारायचे, शिक्षणाबद्दल. विचारा. जन्मतारीख 4/1/2005. टाइम 4:45. वार मंगळवार, कलवा हॉस्पिटल. दुपारी रात्री? दुपारी 4:45. ओके, 4:16. ओके. जन्म ठिकाण काय? जन्म ठिकाण मुंबई? कलवा. कळवा सर. हां काय करतो मुलगा? आता सध्या 13वीले. म्हणजे त्याला पुढे शिक्षणात रस आहे का नाही हेच विचारायचं होतं मला. येस. शिक्षण होईल का? केतू पंचमात बसलेला आहे, नाही होणार. ओके, लक्ष द्या. पत्रिकावरून बघितलं तर शिक्षण कट ऑफ, एवढं शिक्षण आहे, याच्यावर शिक्षण होणार नाही आहे, पहिला मुद्दा. नंबर 2, ही पत्रिका गव्हर्मेंट जॉबची आहे. सरकारी नोकरीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू पोलीसच्या परीक्षा द्यायची आहेत किंवा कुठल्या गव्हर्मेंटच्या परीक्षा महानगरपालिका याच्या ठिकाणी तुम्ही प्रयत्न करू शकता, ते महत्त्वाचं आहे. आणि ॲक्सिडेंटचा योग आहे आणि काही ना काही ब्लेम लागणं किंवा काही ना काही पोलीस कंप्लेंट होणं किंवा अशा गोष्टी होण्याची शक्यता आहेत की ज्यामुळं त्या मुलगा जो आहे तो मुलगा चांगल्या मुलांच्या संपर्कात आहे आणि संगत चांगली आहे हे बघणं सगळ्यात गरजेचं आहे. तर या ज्या गोष्टी आहेत तुम्ही करून गव्हर्मेंटच्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला तर गव्हर्मेंटचा जॉब लागू शकतो. ह्याच्या पुढं शिक्षण काय त्याचं व्हायची पॉसिबिलिटी काही नाही आहे. आणि मेन म्हणजे त्याला व्यवसायामध्ये पण यश आहे. तुम्हाला वाटलं का छोटा मोठा व्यवसाय घरात काढून द्यावा, ते पण तुम्ही करू शकता, पण पार्टनरशिपमध्ये नाही करायचं. ओके. आपल्याबरोबर रोहिणी बोलत होत्या टिटवाळ्याहून आणि त्यांना सुद्धा उपाय दिलेला आहे पंडितजींनी. मला असं वाटतं की जरी उपाय हा नकारात्मक असला म्हणजे शिक्षण त्यांचं पुढे होणार नाही तरी काळजी करण्याचं कारण नाही, कारण काहीच नाही. हां अगदीच रोहिणींना त्यांचा उपाय व्यवसायात यश हीच खूप मोठी गोष्ट आहे. अगदीच. पत्रिका बैठल्यानंतर ऑन द स्पॉट विदिन 1 सेकंद कळतं व्यवसायात यश आहे का जॉबमध्ये यश आहे. व्यवसायात यश आहे, जॉब काय करायची गरजच नाही, डायरेक्ट बिझनेस चालू करा. इथं आहे सक्सेस तर मिळायलाच पाहिजे. मग तो सिंगल करायचा का पार्टनरशिपमध्ये का कुठल्या लेवलला जायचं काय नाही तो मुद्दा वेगळा. इथं नसेल तर तुम्ही कितीही प्रयत्न करा व्यवसायात यश येऊ शकत नाही. सो यू हॅव टू डिसाईड फर्स्ट
की आयुष्यात मी व्यवसायात पुढे जाणार आहे का जॉबमध्ये जाणार आहे, जॉबमध्ये जाणार आहे तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये जाणार आहे का प्रायव्हेटमध्ये जाणार आहे, प्रायव्हेटमध्ये जाणार आहे तर आउट ऑफ इंडिया जाणार का इथे जाणार आहे, मग सेक्टर कुठला, असं मायक्रो लेवलला तुम्ही फिल्टर करत करत असं फिल्टर करून मी सांगतो सगळ्यांना, की माझ्याकडे तर सगळ्यांनाच फिल्टर करून सांगतो नक्की काय केलं पाहिजे काय केलं पाहिजे, की ज्यामुळे तुम्हाला एक पाथ मिळतो की लाईफमध्ये मला काय करायचं आहे. हे बघा, ज्योतिषशास्त्र आणि पत्रिका बघायचा म्हणजे मुद्दा काय आहे, कशासाठी बघायचं आहे, एक साधं बॉटम लाईन आहे, कशासाठी बघायचं की आता आपल्याला कळत नाही पुढं लाईफमध्ये मी काय करायला पाहिजे, काय वेनी जायला पाहिजे, अजून 20 वर्षांनी मी कुठं असणार आहे, कुठं असायला पाहिजे, माझ्याकडे कॅलिबर काय आहेत, माझ्याकडं काय पोटेन्शियल आहे की ज्या पोटेन्शियलला वापरून मॅक्झिमम इफिशियंट लाईफ जगू शकतो आणि मॅक्झिमम सक्सेसफुल मी होऊ शकतो अलॉंग विथ सॅटिस्फॅक्शन. यासाठी जो एक पाथ तयार डिझाईन करतो पाथ आपण, तो पाथ डिझाईन करण्यासाठी आपलं ज्योतिषशास्त्राचा वापर 100% होतो आणि ते टेक्निकल पॉईंट ऑफ व्ह्यू असेसमेंट केल्याशिवाय पत्रिका बघितल्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल इथून आपलं बद्री केदारला जायचं आहे, आपण कसं करतो इकडं थांबायचं, इकडं जेवायचं, असं करा असं करं या तिकडं जायचं, हा स्पॉटला पोचायचं आणि मग परत यायचं. कसं हा असा मॅप तयार करतो आपण, आपल्या जीवनाचा मॅपच तयार नाही करत, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम. आणि मॅप तयार करायला तुमच्याकडे काय टूलच नाही. पण असं नाही आहे, भारतीय संस्कृतीमध्ये डायरेक्ट टूल आहे आपल्या हातामध्ये की नक्की मला काय करायला पाहिजे. तर हेच घराघरात पोचण्यासाठी तर मी माझं इंजिनिअरिंग सगळं सोडून लिमिटेड कंपनीमध्ये हायर लेवलला मेंटेनन्स इन्चार्ज रोबोट्समध्ये काम केलेला माणूस मी 98ला डायरेक्ट रिझाईन करून यात का आलं, अरे तर चमत्कार, ह्या एवढ्या गोष्टी चांगल्या आहेत की जगापर्यंत गेलं की अनेक लोकांचं कल्याण लाईफमध्ये करू शकतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण हे करतोय. बोला पंडितजी, आपले अनेक प्रेक्षक आज आपला हा कार्यक्रम पाहत असतील आणि आपल्याकडून खरोखर त्यांना एक सकारात्मक संदेश मिळालाच असेल. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि आम्हाला एवढं सखोल मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी आपले मनापासून आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा झी 24 तास.